आता महत्त्वाची बातमी आहे हवामानासंदर्भातली। गेल्या 15 वर्षात जे घडलं नाही ते यावेळी घडणार आहे। 2009 नंतर असं कधीच घडलं नव्हतं, ते यावेळी घडेल असं भाकीत हवामान तज्ज्ञांनी वर्तवलंय। ही आनंद वार्ता आहे असंही त्यांनी सांगितलं। सध्या वातावरणात सतत बदल होत आहेत। मे महिन्यात तळपणारं ऊन येण्याऐवजी देशातील अनेक राज्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पाऊस सुरू आहे। अवकाळी पावसानं थैमान घातलं असताना मान्सून लांबतो का अशी भीती होती। दुसरीकडे शक्ती चक्रीवादळाची भीती देखील आहे। पश्चिम बंगालच्या उपसागरात शक्ती चक्रीवादळाची स्थिती निर्माण झालेली असून येत्या 22 ते 25 मे पर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। याच दरम्यान तेलंगणातील नागरिकांसाठी यंदा दिलासादायक बातमी आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2025 रोजीचा मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा जवळपास आठवडाभर आधी म्हणजे 4 ते 5 जून दरम्यान तेलंगणात दाखल होऊ शकतो। साधारणतः हा कालावधी 8 ते 10 जून दरम्यान असतो। आयएमडीचे शास्त्रज्ञ एस श्रावणी यांनी स्पष्ट केलंय की नैऋत्य मान्सून यंदा केरळमध्ये 27 मे पर्यंत पोहोचू शकतो, तर कोकणात हा मान्सून 2 ते 4 जूनच्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे, जो नेहमीच्या वेळेपेक्षा 5-6 दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे। साधारण 1 आठवडा आधी हा मान्सून दाखल होईल। हे बदल जागतिक हवामान प्रणालीतील अस्थिरतेचा भाग आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार बंगालच्या उपसागरातील वाढती आर्द्रता हे लवकर मान्सूनचं प्रमुख कारण असल्याचं हवामान तज्ज्ञ सांगतायत। स्कायमेटचे एव्हीएम शर्मा यांनी सांगितलंय की सामान्यतः 15 मे रोजी मान्सून दक्षिण अंदमानमध्ये पोहोचतो, 22 मे पर्यंत श्रीलंकेकडे सरकतो आणि 26 मे पर्यंत म्यानमार किनाऱ्यापर्यंत पोहोचतो। नंतर तो 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो। यंदा मात्र ही साखळी आणखी लवकर सुरू झाली आहे। 2009 मध्ये यासारखी स्थिती होती, जेव्हा 23 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता आणि संपूर्ण देशात लवकर आला होता। त्यावेळी पाऊस बऱ्यापैकी चांगला झाला होता। तेलंगणा विकास नियोजन संस्थेचे वाय.व्ही. रामराव सांगतात, बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र नैऋत्य वाऱ्यांचा आणि वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा संघर्ष वातावरणात अस्थिरता निर्माण करतो। तेलंगणामध्ये यावेळी कमाल तापमानात घट झाली आहे। 40 डिग्रीच्या आसपास मे महिन्यातील तापमान राहिलंय। वाढतं शहरीकरण, प्रदूषण आणि जंगलाचं घटण हे हवामानातील अस्थिरतेचं आणखी स्रोत ठरत आहे। शहरी उष्ण बेट प्रभाव यामुळे अधिक जाणवतो।